रामराम मंडळी. आजचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे, कारण आज आपण कुठल्या मोठ्या शहरात किंवा प्रसिद्ध ठिकाणी फिरायला निघालो नाही. आजचा पूर्ण प्रवास हा गावाकडच्या रस्त्यांमधून, शेतीमधून, जंगलातून आणि निसर्गाच्या सानिध्यातून आहे. आता आम्ही सासवडमधून निघालोय एका भन्नाट प्रवासासाठी. आता या प्रवासात पुढे काय काय पाहायला मिळतं, रस्ता कसा आहे, मध्ये कोणकोणती जादुई नजारे पाहायला मिळतात आणि शेवटी आपण कुठे पोहोचतो, हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा प्रवास फक्त एका ठिकाणी पोहोचण्याचा नाहीये, तर रस्त्यातला प्रत्येक अनुभव आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. चला तर मग सासवडमधून आपला प्रवास सुरू करूया. तर मंडळी, आपण आता सासवडमधून बाहेर पडलोय. सुरुवातीला नेहमीसारखी रस्त्यावरची लगबग दिसते, गाड्या, लोकांची ये-जा आणि रोजचं गावाकडचं वातावरण. पण जसं जसं आपण पुढे जातोय तसं तसं आजूबाजूचे वातावरण बदलत चालले. इमारती कमी होत आहेत आणि मोकळी शेती जास्त दिसायला लागली आहे. सगळीकडे पाहावे तिकडे हिरवळ, मस्त सुंदर असं वातावरण आहे. तुम्हाला खरं सांगू का, मला पर्सनली गावाकडून प्रवास करताना ही गोष्ट खूप आवडते, कारण शहरात आपण कुठेही गेले तरी आजूबाजूला काही ना काही बांधकाम, गाड्या, ट्रॅफिक असतं. पण इथे बघा ना, एवढा मोकळा रस्ता, दोन्ही बाजूला शेती, मध्ये एखादं छोटंसं घर आणि दूरपर्यंत दिसणारे हे डोंगर रांगा, किती सुंदर आहे ना हे सगळं. आणि तुम्हाला खरं सांगू का, आज हवामानही इतकं छान आहे ना, त्यामुळे प्रवासाची मज्जा अजूनच वाढली आहे. आता आमचा प्रवास सुरू असतानाच मध्ये मध्ये अशी काही दृश्य दिसत आहेत जी कॅमेऱ्यात टिपावीशी वाटतात. विशेषतः हा आजूबाजूचा मोकळा परिसर आणि रस्त्यावरची ही शांतता. प्रवासात मला एक गोष्ट नेहमी आवडते, ती म्हणजे आपण ज्या ठिकाणी चाललोय तिथे पोहोचेपर्यंत वाटेत काय काय भेटतं हे बघणं. तसंच आम्ही हळूहळू पुढे जात होतो. थोडंसं पुढे गेल्यावर आजूबाजूला काही घरं दिसायला लागली. पुढे जाताना आम्हाला एक छोटंसं सुपेगाव लागलं. गाव अगदी साधंसं पण आपलंसं वाटणारं. मग आम्ही त्या गावातून पुढे निघालो आणि पुढे जाताना अचानक समोरचा नजारा बघून लक्ष त्याकडे गेलं. आणि आता तुम्हाला समोर दिसतोय ना, तो डोंगराचा भाग, ती आहे आपल्या पुरंदरची बॅक साईड. खरंच सांगते, हे दृश्य बघताना मलाच खूप भारी वाटते. आणि वरती आकाश तर बघा ना, किती निखळ निर्मळ झाले, थंडगार वारा सुटलाय आणि त्या वाऱ्यासोबत हा पूर्ण परिसर एकदम प्रसन्न वाटतोय. आणि आजूबाजूला लोकांची शेतीची बऱ्यापैकी कामं चाललेली दिसत आहेत. सगळीकडे बागायतच बघायला मिळते. कुठे कोणी खुरपतंय, कुठे कोणी बैलांनी नांगरतंय, तर कुठे कोणी पिकांवर औषध फवारणी करते. असे छोटे छोटे गावाकडचे नजारे प्रवासात बघायला मिळतात. ते बघूनच खूप छान वाटतंय. आता आम्ही पुढे निघालोय आणि इथून पुढे बघितलं तर पुन्हा सगळीकडे पुरंदरच्या डोंगररांगा दिसतायत. इथे मला एक छोटीशी शायरी आठवतीये. सह्याद्रीच्या कुशीत हरवून जावं, डोंगराच्या वाटेवर मनानं थोडं थांबावं, निसर्गाच्या या सुंदर सोबतीत आयुष्याचे काही क्षण मनसोक्त जगावं. माझी ही छोटीशी शायरी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे निघूया. या डोंगररांगा बघत बघत आम्ही पुढे निघालोय आणि खरंच निसर्ग किती वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटत असतो ना. कधी एखादं सुंदर आकाश, कधी ढगांची सावली, कधी दूरवर पसरलेले डोंगर आणि मध्येच असा एखादा रस्ता जिथून हे सगळं एकाच वेळी अनुभवायला मिळतं. अशा वेळी खरंच वाटतं काही गोष्टी कॅमेऱ्यात कैद करण्यापेक्षा फक्त शांतपणे बघत राहाव्यात. आणि आता आपल्याला समोर घाट लागलाय आणि खरंच सांगते, हा घाटाचा रस्ता इतका सुंदर आहे ना, एक नंबर. समोर वळणावळणाचा रस्ता, आजूबाजूला डोंगर आणि थंडगार हवा, सगळं वातावरणच एकदम प्रसन्न वाटते. आणि या घाटाची वळणं तर बघा ना, एक वळण संपत नाही तोच दुसरं वळण, एक झालं की एक वळण आणि पुन्हा त्यानंतर अजून एक, असा हा पूर्ण वळणावळणाचा घाट आहे. आणि प्रत्येक वळणावर आजूबाजूचा नजारा थोडा वेगळाच दिसतोय. कधी डोंगर समोर येतोय तर कधी खालचा परिसर दिसतोय, त्यामुळे पुढचं वळण आलं की आता काय दिसणार त्याची उत्सुकता लागून राहते. आणि हे सगळं बघताना एक गोष्ट सांगावीच लागेल, का ना, तुम्ही समोर बघताय ना, ती पांढरी शुभ्र जनावरं किती सुंदर दिसतायत ना, या गावरान गायी आहेत. वाव, खरंच त्यांना बघून एकदम गावाकडच्या वातावरणाची आठवण येते. आणि हल्लीच्या या शहरी जीवनात अशा गावरान गायी कमी पाहायला मिळतात. आणि पुढे हा मस्त सुंदर रस्ता, वाव, हा एक खूपच सुंदर प्लेस आहे, अप्रतिम नजारा आहे. अशा ठिकाणी आलं की ना, आपल्याला नकळत आपल्या शहरी जीवनाची आणि निसर्गाच्या जीवनाची तुलना करावीशी वाटते.
शहरात आपलं आयुष्य अगदी घड्याळाच्या काट्यावर चालतं. सकाळी उठायचं, कामासाठी धावायचं, ट्रॅफिकमध्ये अडकायचं, दिवसभर धावपळ करायच्या आणि पुन्हा घरी यायचं. सगळ्या सुखसोयी आपल्या हाताशी असतात, पण निवांतपणा मात्र कुठेतरी हरवलेला असतो. आणि इथे बघा, मोकळं आकाश आहे, डोंगर आहेत, शेती आहे, थंड हवा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतता आहे. शहरात आपण निसर्गासाठी वेळ काढतो, पण गावाकडे निसर्गच माणसाच्या आयुष्याचा एक भाग आहे. शहर वाढत चालली आहेत, नवीन इमारती उभ्या राहत आहेत, रस्ते रुंद होत आहेत. हे विकासासाठी गरजेचे आहेच. पण या विकासाच्या नादात जर आपण निसर्गच कमी करत गेलो तर पुढच्या पिढीला हा अनुभव कुठून मिळणार? आज आपल्याला अशा सुंदर ठिकाणी यावं लागतं, तेव्हा जाणवतं की निसर्गाची किंमत किती मोठी आहे. आपण शहरात राहतो, शहरात कामे करतो, शहराच्या सुखसोयी वापरतो आणि अधूनमधून या निसर्गाच्या सानिध्यात येण्याची गरज मानतो. कारण इथे आल्यानंतर फक्त डोळ्यांना सुंदर दृश्य दिसत नाही, मनालाही थोडा निवांतपणा मिळतो. आणि कदाचित म्हणूनच आपण कितीही शहरात रमलो तरी अशा निसर्गाच्या वाटा आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्याकडे बोलवत राहतात. म्हणून निसर्ग जपणे ही फक्त कुणा एकाची जबाबदार नाही, आपण सगळ्यांनी मिळून तो जपला तरच अशी सुंदर दृश्य पुढच्या पिढीलाही अनुभवता येतील. खरंच आजचा हा नजारा पाहून मला एक प्रश्न पडला, तुम्ही खरंच हा हिडन प्लेस आधी पाहिला होता का? कारण इथे सुंदर ठिकाणं असूनही इथे फारशी गर्दी दिसत नाही. कदाचित म्हणूनच याचं सौंदर्य अजूनही टिकून आहे. आपण नेहमी प्रसिद्ध ठिकाणी फिरायला जातो, पण अशा काही जागा असतात ज्या फारशा लोकांना माहीत नसतात आणि तिथे पोचल्यानंतर जाणवतं की अरे वा, ही जागा आपल्या जवळ आहे. तुम्हाला हा प्लेस आधीपासून माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर पहिल्यांदाच पाहत असाल तर हा ब्लॉग पुढे नक्की बघा, कारण अजून आपला प्रवास संपलेला नाही आणि पुढे अजून काही सुंदर नजारे आपली वाट पाहत आहेत. आणि आता पुढे आपल्याला रस्ताच रस्ता दिसतोय. आणि खरं सांगायचं तर आतापर्यंतचा हा पूर्ण प्रवास इतका सुंदर आहे ना, कुठे थांबावंसंच वाटत नाही. आणि आता आपण ज्या भागात आलोय तो आहे पानवडीचा परिसर. पानवडी गाव बरंच मोठं आहे आणि गावामध्ये वेगवेगळ्या वाड्या बस्त्या आहेत आणि या गावांचे रस्ते आहेत ना संपूर्ण घाटमार्ग आहेत. कुठे जसा सरळ रस्ता नाही, सगळा वळणावळणाचा रस्ता आहे. आणि मला वाटतं याच कारणामुळे हा भाग अजूनही अनेक लोकांसाठी हिडन आहे. पुण्याच्या अगदी जवळ असूनही इथे आल्यानंतर आपल्याला वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटतं. आणि मला इथे आल्यानंतर ना खरंच लोणावळ्याची आठवण आली. आपण लोणावळ्याला जातो तिथे पण असेच डोंगर, हिरवळ, धबधबे आणि सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. पण लोणावळा म्हटलं की गर्दी, गाड्या, पर्यटक आणि प्रसिद्ध ठिकाणांवरची लगबगही असतेच. आणि इथे पानवडीला बघा, तसा सुंदर निसर्ग, डोंगर, घाटाचा रस्ता आणि पावसाळ्यातले हे मनमोहक वातावरण, पण त्यासोबत एक वेगळीच शांतता आहे. म्हणून मला असं वाटतं की लोणावळा प्रसिद्ध आहे, पण पानवडी अजूनही अनेक लोकांसाठी हिडन आहे. कदाचित याच कारणामुळे इथला निसर्ग अजूनही इतका शांत आणि निवांत वाटतोय. आणि तुम्ही बघताय ना, आतापर्यंत इथे ऊन होतं, पण आता अचानकच इथे पाऊस पडायला सुरुवात झाली. कॅमेऱ्यावर सुद्धा तुम्हाला थोडे थोडे पावसाचे थेंब दिसत असतील. आता पुढे हा पाऊस वाढतोय की थांबतोय ते बघूया, पण सध्या तरी हा पावसातला प्रवास अजूनच सुंदर वाटतोय. जर तुम्हालाही या हिडन प्लेसला भेट द्यायची असेल ना, तर तुम्ही पुण्याच्या बाजूने येत असाल तर सासवडला यायचं आणि सासवडमधून सुप्याच्या दिशेने पुढे जायचं. सुपे गावाच्या पुढे पानवडीच्या दिशेने रस्ता जातो आणि पुढे पानवडी घाटच लागतो. सासवडपासून पानवडी साधारण 9 किलोमीटरच्या आसपास आहे, त्यामुळे फार लांबचा प्रवास नाही. अर्थात प्रत्यक्ष वेळ, रस्ता आणि वाहतुकीनुसार बदलू शकतो. आणि या ठिकाणी यायचं असेल ना, तर माझ्या मते आत्ता पावसाळा थोडासा कमी झालाय, तर आत्ता यायला खरंच खूप मज्जा येईल. कारण तेव्हा पूर्ण परिसराचे रूपच बदलून जातं. पण एक गोष्ट नक्की, फक्त एखाद्या धबधब्यासाठी इथे येऊ नका. हा पूर्ण रस्ता, हा घाट, आजूबाजूचा निसर्ग आणि वाटेत दिसणारे नजारे, हे सगळंच या प्रवासातील अट्रॅक्शन आहे. पानवडी घाटाचा मार्ग सिनिक ड्राईव्ह म्हणूनही ओळखला जातो आणि या भागात प्रामुख्याने भाताची शेती केली जाते. तुम्ही बघताय ना, आजूबाजूला सगळीकडे भाताची शेतीच दिसतेय. पावसाळ्यात या शेतांचे दृश्य तर एकदम वेगळेच सुंदर दिसतात. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का? आम्हीच थोडे चुकलोय. पानवडी गाव मागे राहिले, भिसेवाडी गाव सुद्धा मागे गेलं आणि आम्ही डायरेक्ट आता पिसळवाडी गावाच्या घाटाला लागलोय. म्हणजे धबधब्याकडे जायचा रस्ता मागेच राहिला आणि आम्ही थोडे पुढेच निघून आलोय. पण जाऊ देत, कधी कधी रस्ता चुकला तरी त्यातून काहीतरी छान सापडतं. कारण पुढचा रस्ता सुद्धा इतका सुंदर आहे ना की आता परत फिरावंसंही वाटत नाहीये. आणि आता आधी थोडासा पुढचा परिसर पाहूया आणि मग परत युटर्न घेऊन आपण पुन्हा आपल्या धबधब्यांच्या दिशेने जाऊया.
मला हा सुंदर रस्ता आणि पाणवडीचे हे हिडन प्लेस बघून कसं वाटते मला माहीत नाही, पण मला मात्र खरंच खूप शांत वाटते. आणि खरंच वाट जितकी सुंदर असेल ना, तितका प्रवासही आठवणीत राहतो. आणि आता बघा ना, आम्हाला वाटेल किती सुंदर नजारा दिसतोय. इथे बरेच गाई गुरे आपल्या घरी माघारी निघालेत आणि त्यांच्यासोबत एक कुत्रंसुद्धा आहे. आम्ही पण त्यांच्यापासूनच आपला युटर्न घेतला आणि धबधब्यांच्या दिशेने निघालो. आणि आता आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो आणि येताना जे काही नजारे दिसले ना, तेच आता परत एकदा दिसत आहेत. पण गंमत अशी आहे की येताना लक्षात न आलेले काही गोष्टी आता परतीच्या वाटेवर दिसायला लागत आहेत. आणि हे सगळं बघताना मला एक छानसं गाणं आठवते. खरंच या वातावरणाला आणि या रस्त्याला ते एकदम परफेक्ट वाटतंय. चला आता हे गाणं ऐकूया आणि तुम्ही या सुंदर प्रवासाचा आनंद घ्या. तुम्हाला हे गाणं आवडतं का मला नक्की सांगा. आणि आता आपण पोहोचलोय धबधब्यापाशी. पहिलं तर हा मोठा धबधबा आहे, हा कुठे आहे ते मी तुम्हाला सांगते. हा धबधबा भिसेवाडीच्या कमानीच्या अलीकडे मोठा धबधबा आहे रस्त्यावरतीच. ह्या धबधब्यापाशी आल्यावरती इतकी सुंदर आणि इतकं भारी वाटतंय ना, मी शब्दातच तुम्हाला सांगू शकत नाही. भिसेवाडीच्या कमानीतून आत गेल्यानंतर ना, या धबधब्याच्या मागे आहे ना, एक छोटंसं धरण आहे. धरण म्हणता नाही येणार, म्हणजे तो एक बंधारा आहे आणि तो तुडुंब पाण्याने भरला होता. इतकं भारी वाटत होतं ना, मस्तच. आम्ही तो बंधारा पाहिला आणि की ना, तिथे ना बारीक बारीक पाऊस पण येत होता. तो कॅमेऱ्यात एक्झॅक्ट दिसत नाहीये, पण खरंच बारीक रिमझिम पाऊस आणि हा पूर्ण पाण्याने भरलेला बंधारा खरंच खूप भारी वाटत होता आम्हाला. तुम्ही पण नक्की या. आम्ही जरा वेळ इथे थांबलो, हा बंधारा पाहिला, इथला आनंद घेतला आणि आम्ही पुढे निघालो. पाऊस तर येत होता, आजूबाजूची भातशेती आणि मस्त वातावरण होतं. सुंदर असं वाटलं. आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय आणि आता भिसेवाडीच्या पुढे पानवडी गाव लागणार आहे. आणि तुम्हाला जर इथले धबधबे पाहायचे असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा. पानवडी गावाकडे येताना रस्त्यात एक छोटंसं घर लागतं. त्या घरापासून तुम्हाला डावीकडे वळायचं आणि आतल्या बाजूला जायचं. आत गेल्यावर तिथे स्थानिक लोकांकडे थोडीशी विचारपूस केली की ते तुम्हाला धबधब्याचा रस्ता सांगतात. कारण ही जागा अजून फारशी प्रसिद्ध नाही, त्यामुळे पहिल्यांदा येत असाल तर स्थानिकांना विचारणं सगळ्यात सोपं. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मी काही हा रस्ता दाखवत नाहीये, पण पाऊस इतका प्रचंड येत होता ना की माझा मोबाईल तर अख्खा भिजलाच होता आणि मी पण खूप भिजले होते आणि मला खूप थंडी वाजत होती, त्यामुळे मी मोबाईल ठेवून दिला. आणि आता आपण पोहोचलोय धबधब्यापाशी. धबधब्याचे थोडेसे फोटोज घेतले आणि पुढचा हा निसर्गाचा व्ह्यू घेतला आणि लगेच निघालो. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोय आणि आता एक्झॅक्ट 6:30 वाजलेत. आम्हाला थोडासा उशीर झाला कारण आम्ही चुकलो होतो ना, त्यामुळे आता जास्त वेळ न घालवता आम्ही पटकन निघालो. घाटावरती थोडंसं थांबून आम्ही या घाटाचं सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं. थोडासा व्हिडिओ घेतला, आजूबाजूचा नजारा मन भरून बघितला आणि मग आम्ही आता घाट उतरायला सुरुवात केली. संध्याकाळची वेळ झाल्यामुळे आता वातावरणही एकदम शांत आणि निवांत आहे. आता घाट उतरून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे आणि आजचा या सुंदर प्रवासाचे शेवटही तितकाच सुंदर व्हावा अशीच माझी छोटीशी इच्छा आहे. आता तुम्ही ही लालपरी बघितलीच असेल, ती पण मस्त सुसाट धावतीये. आणि बघा आपल्यासोबत लालपरी सुद्धा पुढे निघून गेली आहे. आता आम्ही परत सुपेगावाच्या दिशेने निघालोय. येताना काही सुंदर नजारे कॅमेऱ्यात कैद करायचे राहून गेले होते, त्यामुळे परतीच्या वाटेवर तेच काही क्षण पुन्हा कॅमेऱ्यात टिपून घेतले आणि कॅमेरा बंद केला आणि डायरेक्ट या रस्त्यावरतीच चालू केला. आणि हा रस्ता बघा ना, इतका निवांत आणि शांत वाटतो. संध्याकाळची वेळ आहे, रस्त्यावरची लाइटिंग आणि आजूबाजूची शांत वातावरण एकदम मस्त फील येतो. दिवसभर फिरून आता परतीच्या वाटेवर असताना असा शांत रस्ता मिळाला की खरंच थोडं निवांत वाटतं. आणि निसर्ग आणि त्यानंतरची ही आधुनिक दुनिया किती, म्हणजे दोन्हीचं हे किती विभिन्न आहे ना. आपला हा आजचा प्रवास मी इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.